नमस्कार. आज आपण मस्तपैकी वांग्याचं भरीत बनवणार आहोत. हिरव्या मिरचीचं त्यामध्ये पाट टाकून बनवणार आहोत. खूप छान लागतं. मस्तपैकी झणझणीत चमचमीत असं भरीत आपल्या इथे झालेलं आहे. खूप सुंदर लागतं. बाजरीच्या भाकरी बरोबर खूप सुंदर लागतं हे भरीत. चपाती बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. वा, मस्त. चला तर मग बघूया कसं बनवायचं. तर सर्वात पहिले इथे मी एक जाळी गॅसवरती ठेवून घेतली. गॅस चालू करून घेतला आणि त्यावरती इथे मी एक वांग स्वच्छ धुवून त्याला तेल लावून छानपैकी भाजून घेणार आहे सर्व बाजूनी. तर हे जे वांग आहे मी पहिले चेक करून घेतलं कुठे कीड वगैरे आहे की नाही. तर याला छान असं भाजून घ्यायचं आपण सुरुवातीला मस्तपैकी गॅसवरती. इथे मी वांग छान असं भाजून घेतलं होतं. थंड झाल्यानंतर याची पूर्ण साल काढून घेतली आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आणि याला चमचेने छान असं स्मॅश करून घ्यायचं, आपल्याला बारीक करून घ्यायचंय. तर इथे बघू शकता इथे बाउलमध्ये जे पाणी आहे ते वांग भाजल्यानंतर याला पाणी सुटतं. तर ते आहे हे पाणी आपण भरतामध्ये टाकून घ्यायचंय. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय. यामध्ये इथे मी किसलेलं खोबरं टाकून घेते. इथे साधारण 2-3 चमचे किसलेलं खोबरं आहे ते टाकून घेतलंय. त्यानंतर यामध्ये इथे 7-8 लसूण पाकळ्या टाकून घेते आणि इथे 3-4 हिरव्या मिरच्या टाकून घेते. त्यानंतर इथे अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेते आणि याला झाकण लावून मस्तपैकी आपण याला छान असं बारीक वाटून घेणार आहोत पाणी न टाकता. इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता. त्यामध्ये इथे मी 2-3 चमचे तेल टाकून घेतले. तेल छान तापलं की मग आपण यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरे मोहरी छान फुलले मग आपण यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत आणि यालाही छान असं परतून घ्यायचं आपल्याला कांद्याला. तर इथे आपला कांदा छान असा परतून झाला आहे. आता यामध्ये मसाले टाकून घेऊया आपण. तर सर्वात पहिली इथे मी अगदी अर्धा चमचा मी लाल तिखट टाकून घेते, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा हळद. त्यानंतर इथे मी जो गरम मसाला घेतलाय आपला कुठलाही तो घेतलाय मी, अगदी थोडासा टाकलाय मी, अगदी पाव चमचा. आणि याला छान असं परतून घ्यायचंय तेलामध्ये. हे छान परतलं की मग आपण जो मसाला बारीक करून घेतला होता खोबरं लसूण आणि हिरवी मिरचीचा तो टाकून घेतोय. तुम्हाला जर हिरव्या मिरचीचं भरीत नसेल खायचं तर फक्त खोबरं आणि लसूण बारीक करून घ्यायचे आणि ते असं मसाल्यांमध्ये छान असं परतून घ्यायचे आपण. हे परतून झालं की मग यामध्ये मी इथे कांदापात टाकून घेते. अगदी थोडीशी मी इथे कांदापात घेतली आहे, अगदी 1 वाटी साधारण मी इथे कांदापात घेतली आहे आणि याला छान असं परतून घ्यायचं आपल्याला ह्या मसाल्यामध्ये. इथे मी कांदापात साधारण अर्धा 1 मिनिटभर छान असं परतून घेतले तेलामध्ये. त्यानंतर इथे मी अगदी 1-2 चमचे मी पाणी टाकून घेते यामध्ये आणि याला पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते. जेवढी पातीपुरती आणि मसाला पुरतच मी इथे अगदी चिमूटभर मी नॉर्मल मीठ टाकून घेतलं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आपण. त्यावरती झाकण ठेवून अगदी 3-4 मिनिटभर आपण पातेला छान असं शिजवून घेणार आहोत. इथे मी छान असं 2-3 मिनिटभर पातेला छान असं शिजवून घेतलंय. इथे पात छान अशी शिजली गेली आहे. मस्त. आता यामध्ये हे जे वांग भाजून घेतलं होतं आपण ते टाकून घेणार आहोत. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण. इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी याचं जे भरताचा जो ओलसरपणा होतो तो कमी झालेला आहे. यातलं पाणी छान असं आटलं गेलंय. आता यामध्ये अगदी थोडंसं मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेते. ऑप्शनल आहे. इथे थोडंसं जाडसरच मी कूट करून घेतला होता तो टाकून घेतलाय. मस्त तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपल्या इथे भरीत बनवून तयार झालेलं आहे. खूप छान दिसतंय आणि चवीलाही खूप सुंदर झालेलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही खूप सुंदर दिसतं आपलं भरीत.
मस्तपैकी यामध्ये आपण कांदा पात टाकलेली आहे आणि यातलं जे पाणी आहे तेही मस्तपैकी आटलं गेलं आहे भरताचं. बघू शकता मस्तपैकी आपलं घट्ट झालंय आपलं हे भरीत आहे पहिल्यापेक्षा. तर इथे आपलं भरीत बनवून तयार आहे. भाकरी बरोबर, चपाती बरोबर, कशा बरोबरही तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतं. बाजरीच्या भाकरी बरोबर तर खूप सुंदर लागतं. मस्त. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. धन्यवाद.